Today's grammar topic is very important because in your examination, your exam, this grammar is always asked for 1 marks. So listen carefully. Just look at the screen. Change the voice. चेंज करणे म्हणजे बदलणे. चेंज द व्हॉइस म्हणजे काय, तुमचा जो आवाज आहे तो बदलायचा. आवाज बदलायचा म्हणजे काय, की जे काही सेंटेन्स वगैरे असेल त्यात तुम्हाला थोडेफार चेंजेस करायचे. वाक्याचा अर्थ चेंज होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. in the examination the question will be asked in this type. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारतात. फॉर एक्झाम्पल, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. म्हणजे काय, खालचे जे ऑप्शन आहेत, तुम्हाला त्यापैकी योग्य जे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. काय म्हटलं, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. याचा अर्थ काय, जे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे तो दिला असतो, तुम्हाला तो पॅसिव्ह व्हॉइस हा तुम्हाला ते लिहायचा असतो. पुढे विचारतात, चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस किंवा स्टार्ट सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट. स्टार्ट सेंटेन्स विथ ऑब्जेक्ट तुम्हाला असं विचारतील. म्हणजे काय, परीक्षेमध्ये जी इन्स्ट्रक्शन आहे, जी सूचना आहे, ती कशी विचारतील हे तुम्हाला ते समजून घ्यावं लागलं अगोदर, आणि त्यानुसार तुम्हाला ती ऍक्शन करायची आहे किंवा ते उत्तर लिहायचं आहे. चेंज द व्हॉइस इंग्रजीमध्ये 2 प्रयोग असतात. त्यातला जो पहिला असतो तो आपला असतो ऍक्टिव्ह व्हॉइस. त्याला आपण काय करतोय, जी ऍक्टिव्ह व्हॉइस इज ऑलवेज स्टार्टिंग विथ द सब्जेक्ट. काय असतंय, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे इट ऑलवेज स्टार्टिंग विथ द सब्जेक्ट. तो कधी पण काय स्टार्टिंग सब्जेक्टने होतो. सब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्तरी प्रयोग. बघा, कर्ता. कर्ता म्हणजे कोण, जो क्रिया करतो, म्हणजे कर्तरी प्रयोगनी हा नेहमी काय होतो, ओळखला जातो. समजले. माझा आवाज येतोय बरोबर? सानिका, आवाज येतोय माझा बरोबर? हो सर. पुढे बघा, पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह समजला. ऍक्टिव्ह व्हॉइस इज ऑलवेज स्टार्टिंग विथ द सब्जेक्ट. इन मराठी वी कॅन कॉल इट्स कर्तरी प्रयोग. पुढचा आहे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस इज ऑलवेज स्टार्टिंग विथ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स कर्म. मग इथे काय म्हटलं बघा, की कर्म कर्तरी प्रयोग. म्हणजे जे पॅसिव्ह व्हॉइस वगैरे असतो तो स्टार्टिंग नेहमी कशाने होतो, ऑब्जेक्टिव्ह असतो. समजलं. याच्यामध्ये काय आहे, की काळ चेंज केलेला असतो. लक्षात ठेवा, इथे जी परफेक्ट जी क्रिया असते ही त्याने केलेली असते. बघा, कर्तरी प्रयोगातील वाक्यामध्ये कर्ता प्रमुख असतो, तर कर्मरी प्रयोगामध्ये कर्म प्रमुख असते. दोन्ही वाक्याचा अर्थ समान असतो. त्यावेळी कर्ता हा वाक्याच्या दृष्टीने आवश्यक नसतो. त्यावेळी कर्मरी प्रयोगाचा वापर केला जातो. समजलंय. हे लक्षात ठेवा मराठीमध्ये, की बोथ व्हॉइसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड दे इट हॅज अ सेम मिनिंग. अर्थ सेम राहतो. बघा, काही शब्द आहेत लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, सब्जेक्ट त्याला म्हणतो आपण कर्ता. समोर याच्यामध्ये अजून शब्द तुम्हाला ऍड करायचा आहे, तो असतो डोअर. DOAR. काय स्पेलिंग इथे, DO, सॉरी, AR म्हणजे ते ER पाहिजे. DOER असे जे असणार आहे हे लक्षात ठेवा. दोघांचा मिनिंग सेम आहे. त्याला म्हणतो आपण कर्ता. याला म्हणतो आपण कर्ता, या ठिकाणी आपण असं म्हणत असतो. पुढचा असं टू बीची फॉर्म, त्याला म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापदे. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट वाईल चेंजिंग इन ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. टू बी फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. त्यामध्ये टू बी आहे, त्यामध्ये जे एम इज आर वॉज वर, समजले. बाकीचे ते हेल्पिंग वर्ब्स आहेत ते आर व्हेरी इम्पॉर्टंट. हॅव हॅज हॅड ए डू डज डीड ए हे महत्वाचे. त्याला म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापदे. पुढचा तो वी पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदेचे तिसरे रूप. फॉर एक्झाम्पल, राईट, रोट, रिटर्न. रिटर्न काय वाक्यातलं वर्बचं थर्ड फॉर्म आहे. पुढे असतं ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. अदर वर्ड्स इतर शब्द. नंतर बाय असतो म्हणजे त्याला म्हणतो आपण उभे आणि अवय म्हणतो. आणि पुढचा असतो सब्जेक्टचा सेकंड फॉर्म. समजले, कर्त्याचे द्वितीय रूप. समजले. दिस ऑल टॉपिक्स अँड ऑल दिस थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वाईल चेंजिंग इन टू ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. समजलं. तुम्हाला वाक्याची फोड करायची प्रॉपरली, त्या तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्या समजल्या पाहिजे की कशा प्रकारे आपण याने वापरत असतो. समजलं. पुढे बघा, चेंज इंटू प्रोनाऊन्स. आता बघा, प्रोनाऊन जे असतात तेच काय असतात, डोअर. तेच काय असतात, सब्जेक्ट. समजले. प्रोनाऊन्स म्हणजे काय, सर्वनामे. त्यामध्ये आपण प्रोनाऊन म्हणजे सब्जेक्ट मी घेऊ शकतो, ते सब्जेक्ट पण काम करत असतात. आता डोअरचं जे डेफिनेशन ती काय नेमकं बघा, डोअर किंवा सब्जेक्ट. बघा, वेन यू वॉन्ट टू टॉक अबाउट हू परफॉर्म द ऍक्शन. वेन यू वॉन्ट टू टॉक अबाउट द हू परफॉर्म द ऍक्शन. ऍक्शन कोण करतंय, आपण जेव्हा तो विषय काढतो, आपण जेव्हा बोलतो, द डोअर ऑफ द ऍक्शन इज सब्जेक्ट. द डोअर ऑफ द ऍक्शन इज सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कोण, प्रोनाउन. त्यामध्ये बाकीची जी नावं नसतात ते पण तरी घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल,
ऑल प्रोनाउन्स, जेवढे काय प्रोनाउन्स ते त्यामध्ये काय आय वी दे यू इट वी हे सगळे प्रोनाउन्स. देन ऑल टाइप्स ऑफ नाउन, प्रत्येक प्रकारचे नाउन्स आहेत ते पण त्यामध्ये काय आले मग कॉमन नाउन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहे, जे काय असतील सगळे आले. ते कसं काम करता ॲज अ डोअर, ॲज अ सब्जेक्टही काम करतात. सब्जेक्ट म्हणजे कोणतो करता, जो ॲक्शन करतो तो. बघा हा चार्ट मध्येच आहे. ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह वॉइस चेंजेस कशा होतात. हा भाग कोणता बघतो आपण, सब्जेक्टचा सेकंड फॉर्म. सब्जेक्टचं काय सेकंड फॉर्म म्हणजे काय, जो डोअर आहे त्याचा सेकंड फॉर्म. फॉर एक्झाम्पल ॲक्टिव्ह वॉइसमध्ये जर आय असेल त्याच्यावर तो पॅसिव्ह करतो आपण, तर आपण काय करणार इथे मी करणार आहोत. आयचं मी या ठिकाणी असं होतं. यूचं इथं आपण यूज ठेवणार आहे, या चेंज करणार नाही. इथं वापरला ही, हिचा आपण इथे करणार आहे हिम. काय करणार हिचा हिम. पुढे असणार आहे शी तर हर. त्यानंतर इटचं इट ठेवणार आहे, त्या चेंज करणार नाही. समजलंय. पुढे वी असेल तिथं आपण अस करणार आहोत चेंज करताना. दे असेल तर आपण देम करणार आहोत. समजलं इन पॅसिव्ह वॉइस. राम असेल तर आपण रामच करतो, त्यात चेंज करायचा नाही. समजले. मग जी काय प्रोनाऊन्स आहे आपण ती चेंज करतो, पण जे प्रॉपर नाउन्स आहे किंवा जे कॉमन नाउन्स थोडीफार असेल ते आपण चेंज करत नाही. समजलं. कविता आहे त्याचं कविता करायचं आहे. समजलं. प्रत्येकाने हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. देर आर सम रूल्स, काही काही महत्त्वाचे रूल्स वगैरे आहेत ते बघू आपण जरा फास्टमध्ये. बघा ही राईट्स अ लेटर या वाक्यात ही हा सब्जेक्ट आहे म्हणजे करता आहे. त्यानंतर राईट्स या वाक्यातलं वर्ब आहे, क्रियापद आहे. पुढचं अ लेटर या वाक्यातलं कर्म आहे. आता ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना कोणते आवश्यक बदल बघतात करतात ते आपण करूया. तर पहिला नियम हे लक्षात ठेवा याच्यामध्ये, पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य ऑब्जेक्टनी सुरू होते. काय होते, द पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑलवेज स्टार्ट विथ द ऑब्जेक्ट. दॅट इज वाय इट इज कॉल्ड पॅसिव्ह व्हॉइस. समजले. म्हणून संपूर्ण वाक्यात नेमके ऑब्जेक्ट कोणते ते निश्चित करण्यासाठी सब्जेक्ट आणि वर्बला वॉटने अथवा हुमने प्रश्न विचारा. जे उत्तर मिळेल ते असं आपलं ऑब्जेक्ट. समजले. सूचना महत्वाची, त्यांना ऑब्जेक्ट काढते ती सोपी गोष्ट आहे. जस्ट आस्क टू क्वेश्चन टू द सब्जेक्ट अँड वर्ब. फक्त प्रश्न विचारायचा आहे वॉटने किंवा हुमने. जनरली आपण प्रश्न विचारतो वॉटने. समजले. वॉटने प्रश्न विचारा, जे काही उत्तर येऊन जाईल तुमचे ते असणारे ऑब्जेक्ट. खाली एक्झाम्पल दिले बघा. फॉर एक्झाम्पल दे ऑफर अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. काय, दे ऑफर अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. जे 10th स्टँडर्ड आहे त्यातले सेंटेन्स आहे. दे ऑफर अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. फर्स्ट ऑफ ऑल यू जस्ट ब्रेक द सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल डे इज वर्क ॲज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट मीन्स काय करता, डोअर. समजले. पुढे ऑफर देणे, देऊ करणे हे वाक्यातलं वर्ब आहे. नंतर प्रश्न विचारायचा आहे या ठिकाणी की, प्रश्न विचारायचा आहे वॉटने. प्रश्न कोण विचारत आहे, सब्जेक्टला आणि वर्बला. वॉट दे ऑफर, त्यांनी काय ऑफर केलं, तर उत्तर काय आहे, अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. हे जर वाक्य तुमचं ऑब्जेक्ट. समजले. काय वाक्याचं ऑब्जेक्ट काय मग, अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. स्क्रॅप म्हणजे काय, तुझा तुकडा. डॉग फिश जे म्हणजे माशाचा प्रकार आहे त्याचा एक तुकडा आहे, तो तुकडा त्यांनी त्याला ऑफर केला. प्रश्न आपण विचारलाय वॉटने इथे. काय विचारलं मग, वॉट दे ऑफर. उत्तर काय येतंय, अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश इट इज अ ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. You understand how we can find and how can we choose the object in this sentence. सेकंड नियम असा आहे बघा. सेकंड वाक्यात मी दिलेलं वाक्यात सब्जेक्ट वर्ब टू बी जे फॉर्म ऑब्जेक्ट अदर वर्ड्स डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अशी फोड करणे गरजेचे असते. समजले. वाक्याची फोड कशी करायची आपल्याला, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, अदर वर्ड्स आहे, डायरेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्ट वगैरे असेल ते, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वगैरे असेल. समजले. हे आपल्याला प्रॉपरली फोल्ड करता आलं पाहिजे. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट कसं असते बघू आपण. पहिलं वाक्याचे फोड करणे आपण शिकूया. फर्स्ट सेकंड सेंटेन्स, आय रिकॉल द टेरिबल कस्टम. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. आय हा वाक्यातला सब्जेक्ट आहे. रिकॉल वाक्यातलं हे, रिकॉल म्हणजे आठवले हे वाक्यातलं वर्ब आहे. आणि द टेरिबल कस्टम वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं काढलं ते बघा. आता प्रश्न विचारायचा आहे वॉटने. वरचं जे खालचं वाक्य सेम आहे. व्हॉट आय रिकॉल, मला काय आठवले. व्हॉट इज द आन्सर, द टेरिबल कस्टम म्हणजे काय, भयानक परंपरा. वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणतं आहे, हे. का तिला डीओ म्हटलंय, कारण की ते अजून पुढे एखादं वाक्य वगैरे दिलेलं नाही, म्हणून ते काय वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. पुढे, ही सी अ बर्ड ऑन द ट्री. ही सी अ बर्ड ऑन द ट्री. बघा आता वाक्यामध्ये दोन प्रकारचे ऑब्जेक्ट्स आहे. कसे बघा आता,
फर्स्ट ऑफ ऑल जस्ट ब्रेक द सेंटेन्स. ही वाक्यातला सब्जेक्ट आहे. सी म्हणजे पाहिणे हे वाक्यातलं वर्ब आहे. प्रेझेंट टेन्स वापरलंय. वाय इट इज प्रेझेंट टेन्स बिकॉज यस इज यूज हिअर. नंतर अ बर्ड पक्षी आहे कुठे ऑन द ट्री. प्रश्न विचारायचा आहे वॉटने सेम प्रोसेस आहे. वॉट ही सी त्यांनी काय पाहिलं. काय उत्तर आहे अ बर्ड. फक्त उत्तर काय आहे अ बर्ड वाक्यातलं उत्तर आहे म्हणून याला म्हणतो आपण डिओ. वॉटने जो प्रश्न विचारतो जे काय उत्तर मिळतं ते असतं वाक्याचं डिओ. बाकी जे रिमेनिंग वर्ड्स रिमेनिंग जे सेंटेन्स आहे ते कसं काम करतं ॲज अ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अदर वर्ड्स. समजलं. त्यामध्ये काय येईल अजून सोपी ट्रिक आहे. ज्या वाक्याच्या स्टार्टिंगला जे असतात प्रेपोजिशन त्यांनी स्टार्टिंग होते तिथून वाक्य पकडायचं ते असतं वाक्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. समजलं. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट स्टार्ट विथ द प्रेपोजिशन असं लिहून दिलं बघा. त्यांनी स्टार्टिंग होते हे मला ओळखायचं आहे. पुढचा नियम बघू आपण थर्ड नंबरचा. साध्या वर्तमान काळात एम इज आर साध्या भूतकाळात, वॉज वर साध्या भविष्यकाळामध्ये, शाल बी विल बी आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये येणारे करता एकवचने आहे की अनेक वचने आहे यावरून योग्य ते टू बीची फॉर्म इथं वापरत असतो. म्हणजे बघा हेल्पिंग वर्ब्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. किती महत्वाचे ते दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. समजले. फर्स्ट ऑफ ऑल इफ द सेंटेन्स इन प्रेझेंट टेन्स यू मस्ट राईट डाऊन यू मस्ट यूज द एम इज आर. इफ द सेंटेन्स इन द पास्ट टेन्स we must use the was and were, and the sentence in future tense we must use shall be or will be, isn't it? अशा प्रकारे आपण हे करत असतो. पण जर करता एकवचने असेल ते बघायचे, करता अनेकवचने असेल तर ते हेल्पिंग वर्ब आपलं चेंज होतं. समजले. त्याचे एक्झाम्पल पुढे आपण बघणार आहोत. नंबर 4 त्यानंतर क्रियापदाचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच काय वर्बचे थर्ड फॉर्म. तर म्हणतो वर्डचे आपण थर्ड फॉर्म असंही म्हणतो. तिसरे रूप घ्यावे. वाक्यात जर अदर वर्ड्स इतर शब्द असतील ते वापरून बाय हे प्रिपोजिशन वापरावे व सब्जेक्टचे सेकंड फॉर्म लिहावे. सेकंड फॉर्म म्हणजे कोणते जे वरती बघितले आपण ते हे तुम्हाला काय करायचे लक्षात ठेवायचे किंवा ते पाठ करायचे. हे जे आहे ना आयचं मी, यूचं यू, हिचं हिम, शीचं हर, इटचं इट, विचं अस, देचं देम, रामचं रामच ठेवायचं आहे, कवितेचं काय ठेवायचं कविता. समजले. हे जे ते थर्ड फॉर्म आहेत सॉरी सेकंड फॉर्म आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे पाठ करायचे. I have an example give you. For example, he speaks the importance of truth. This is a sentence of the active voice. Why it is active voice? Because by and verb third form are not used in this sentence. That is why it is a active voice. सोपं ऍक्टिव्ह कसं आहे वाक्याची फोड करायची साहजिकच. ही सब्जेक्टचं काम करणार आहे. स्पीक्स वर्बचं काम करत आहे. इथे येस वापरला. येस का वापरला बिकॉज ही शी इट जे थर्ड पर्सन असतात त्यांच्यापुढे आपण काय करतो वर्बला नेहमी येस किंवा एस प्रत्यय वापरतो इन प्रेझेंट टेन्स. बरोबर. प्रश्न विचारायचा आहे व्हॉट ही स्पीक. तो काय बोलतो. काय उत्तर येत आहे द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्रूथ म्हणजे काय सत्याचं जे महत्व आहे तो सांगतोय. त्याच्यामुळे काय जो वाक्यातला जो ऑब्जेक्ट आहे तो कोणता असणार आहे हा असणार आहे कोणता द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्रूथ. समजलं. पुढे बघा. द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्रूथ. पहिला आपण काय करणार आहे मग जो वाक्यातला ऑब्जेक्ट आहे पुढे काय नियम्स आहे ते नियम बघितले की तुम्हाला सगळी ॲड येऊन जाईल. द इम्पॉर्टन्स ऑफ द ट्रूथ इज स्पोकन बाय द हिम. इफ द ऍक्टिव्ह वॉइस द ऑब्जेक्ट इज प्लुरल फॉर्म. इन द ऍक्टिव्ह वॉइस द ऑब्जेक्ट इज प्लुरल फॉर्म. इन ऍक्टिव्ह मध्ये काय प्रश्न असेल त्यामध्ये जर ऑब्जेक्ट तुझा असेल प्लुरल फॉर्म मध्ये म्हणजे काय अनेक वचनमध्ये असेल द चेंजेस विल बी फॉलोविंग. खालची काय एक्झाम्पल्स आहे त्यांनी तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला हा चेंज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल शी रिसाइट 60 इयर्स. शी रिसाइटेड 60 इयर. जस्ट ब्रेक द सेंटेन्स. शी सब्जेक्ट आहे. रिसाइटेड हे वाक्यातलं वर्ब आहे. इन पास्ट टेन्स आहे बिकॉज वाय इज पास्ट टेन्स बिकॉज ईडी डी इज द सफिक्स यूज इन हिअर. ऍक्च्युली ईडी हा शब्द सफिक्स वापरला आहे तिथे आपण डी घेणार आहे. पुढे आहे 60 इयर्स. 60 इयर्स म्हणजे काय 60 वर्ष. 60 वर्ष म्हटलं ते येस प्रत्यय वापरला याचा अर्थ काय कोणत्या फॉर्म मध्ये ते ऑब्जेक्ट इन प्लुरल फॉर्म. बघा शी सब्जेक्ट आहे. रिसाइट वाक्यातले वर्ब आहे इन पास्ट टेन्स आणि प्रश्न विचारा व्हॉट शी रिसाइटेड तिला काय आठवत आहे. उत्तर काय आहे 60 इयर्स 60 वर्ष. समजलं. त्यामुळे काय स्टार्टिंगला आपण जे ऑब्जेक्ट येतो घेणार आहे 60 इयर्स. देन वी यूज वर. वाय वी यूज इयर वर बिकॉज रिसाइटेड इन द पास्ट टेन्स. हे जे वर्ब आहे हे कोणत्या टेन्स वापरलं आहे
पास्ट टेन्स मध्ये वापरले. दॅट इज वाय वी यूज हिअर वर. वर इज ऑलवेज इन अ पास्ट टेन्स इन प्लुरल फॉर्म. रिसायटेड आपण इथं गेलो वर्बचं थर्ड फॉर्म. नंतर आपण वापरणार आहे बाय, आणि इथे गेलाय शी. शीचं काय थर्ड पर्सन, इथे हर असं होतं. समजलंय? हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं फक्त मी समजा म्हणून. हिअर इज द इम्पॉर्टंट टिप्स while completing our topic. Change the voice in a change the voice. Present perfect continuous, past perfect continuous, future perfect and future continuous या वाक्यातील वाक्यातील काळातील वाक्यांचे ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस रूपांतर होत नाही. लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, समोर अशा प्रकारचे वाक्य असते पेपरला टाकत पण नाही पण तुम्हाला ते समजलं पाहिजे की या आपण वाक्यांचा जो चेंज द व्हॉइस आहे तो आपण करत नाही. पुढे जो चार्ट आहे सर्वात महत्त्वाचा आहे. तुमचा प्रत्येकाचा हा चार्ट तुम्हाला जे स्टार्टिंगचा टॉपिक समजला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी अवघड जाणार नाही. त्यामुळे हा जो चार्ट आहे तो समजून घ्या व्यवस्थित नेमकं काय दिलेलं आहे. बघा, वेगवेगळ्या काळातील वाक्यांचे करण्यासाठी खालील नियम सूत्रे काळजीपूर्वक वाचावी की लक्षात ठेवावी. जो नियम आहे प्रत्येकाने समजून घ्या व्यवस्थित. तुम्हाला पहिला नियम प्रत्येकाला समजला तर पुढचे सेम आहे. थोडे चेंजेस आहे, बाकी केवढे चेंजेस नाही. समजलंय? दिसते स्क्रीन व्यवस्थित? म्हणजे सोनल दिसते स्क्रीन व्यवस्थित? हो सर. बघा, टेन्स नंतर फॉर्म्युला, हेल्पिंग वर्ब्स, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस इज अ क्वेश्चन अँड पॅसिव्ह व्हॉइस इज अ आन्सर. समजलं? बघा, टेन्स प्रत्येकाला टेन्स माहिती पाहिजे. आपण टेन्स घेतलेलं नाही ते माहिती. बघा, पहिला जो टेन्स आहे तो आपला असणार आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणजे कोणता साधा वर्तमान काळ. त्याचे फॉर्म्युला तो बघण्या अगोदर पहिले सेंटेन्स बघा, मग तुम्हाला समजेल. ही सीज अ बर्ड ऑन द ट्री. सेंटेन्स आहे. वाक्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट दोन्ही वापरले आहेत. ते कसे बघा आता. पहिले आपण वाक्याचा ब्रेक करूया. पहिले काय वाक्यातला ही हा कसलं काम करतो, ॲज अ सब्जेक्टचं काम करतो. म्हणजे काय तो डोअर आहे, कोणी सब्जेक्ट आहे, आणि प्लस ते प्रोनाउन पण आहे. सी पाहिणे याच प्रत्यय वापरलाय. नंतर बघा प्रश्न विचारायचे व्हॉट ही सी, तो काय पाहतो. व्हॉट इज द आन्सर, अ बर्ड, पक्षी पाहतो. हे त्याला वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. समजलंय? नंतर ऑन द ट्री जे रिमेनिंग पार्ट्स आहे त्याला इथे आपण म्हणणार अदर वर्ड्स ऑर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे त्याला वाक्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. I also mentioned that the indirect object is always starting with the preposition, and on it is a preposition, isn't it? He see a bird on the tree. सेंटेन्स आहे, वाक्य ब्रेक केलं आपण. बघा, आता जे फॉर्म्युला आहे तो बघूया आपण. कोणता फॉर्म्युला आहे की जे आपण ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करतो, तर पॅसिव्ह करताना आपण काय नियम फॉलो करतो तो बघूया. इथे बघा, पहिले आपण स्टार्टिंगला ऑब्जेक्ट घेणार. काय घेणार? ऑब्जेक्ट. देन वी यूज टू बी फॉर्म. इट्स डिपेंड अपॉन द टेन्स. जो वाक्यातला टेन्स आहे याच्यावरती डिपेंड असतं की तुम्ही टू बी हेल्पिंग वर्ब कोणतं वापरताय, टू बीची फॉर्म कोणतं वापरताय. विच आर द टू बीची फॉर्म, टू बी फॉर्म, एम इज आर, वॉज वर, हे काय टू बीची फॉर्म आहेत. ऑब्जेक्ट घेतला आपण, टू बीचं फॉर्म घेतलं. देन वी यूज वर्ब थर्ड फॉर्म. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय आपण घेतो वर्बचा थर्ड फॉर्म. लक्षात ठेवा, जे आपण ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करतो तर आपण काय करतो वर्बचा नेम काय म्हणतो, जे थर्ड फॉर्म घेत असतो. नंतर आपण यूज करतो अदर वर्ड्स. जर वाक्यात असतील तर यूज करायचे, नसेल तर लिहायचे नाही. देन वी यूज बाय. पुढे असतं सब्जेक्टचा सेकंड फॉर्म. पुढे काय सब्जेक्टचा सेकंड फॉर्म या ठिकाणी दिलेला असतो. प्रत्येकाला समजलं? लक्षात ठेवा, हा प्रत्येकाने हा जो फॉर्म्युला आहे हा प्रत्येकाने व्यवस्थित रिसाईट करा, लर्न करा. समजलंय? याच्या बेसवरती बाकी जे खालचे सगळे फॉर्म्युल्स आहे हे सगळे थोडे थोडे सेम आहेत. थोडे चेंजेस फक्त, जास्त नाही, पण बाकी सगळं सेम असणार आहे. समजलंय? आता बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे कोणता साधा वर्तमान काळ आहे. तिथे आपण जे हेल्पिंग वर्ब्स आहे, वी ऑलवेज यूज एम इज आर इन प्रेझेंट टेन्स. समजलंय? वी ऑलवेज यूज एम इज इन अ सिंग्युलर फॉर्म. देन वी ऑलवेज यूज आर इन अ प्लुरल फॉर्म. समजलंय? आता बघा, ही सी अ बर्ड ऑन द ट्री. त्याने झाडावरती पक्षी बघितला. समजलंय? बघतोय असा अर्थ घ्यायचा, प्रेझेंट टेन्स आहे. आपण ज्यावेळेस ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करू तर पॅसिव्ह करताना पहिले आपण घेणार वाक्यातला ऑब्जेक्ट. विच आर द ऑब्जेक्ट, विच इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट, अ बर्ड. समजलंय? हा झाला वाक्यातला अ बर्ड, वाक्यातला डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता ते इज वापरलाय. इथे इज का वापरलाय? कारण की वाक्यात काळ कोणता आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. कशावरून? सीज. समजलं? एस प्रत्यय वापरलाय, प्रेझेंट टेन्स वापरलाय.
मग काय अ बर्ड इज, नियम बघा, अ बर्ड इज. पुढे वर्ब थर्ड फॉर्म, सी सॉ सीन. सीन जर वाक्यातलं थर्ड फॉर्म त्यामुळे नंतर अदर वर्ड्स, त्याला आपण म्हणतो काय, अजून काय म्हणतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता असणार आहे, ऑन द ट्री झाडावरती. देन वी यूज बाय. लास्ट वन इज वी ऑलवेज यूज सब्जेक्ट सेकंड फॉर्म. इथे ही दिलाय, हिचं काय असतं ठिकाणी हिम होत असतं. वाक्याचा अर्थ बघा आता, ही सी अ बर्ड ऑन द ट्री म्हणजे काय, तो झाडावर पक्षी पाहतो. इथे काय म्हटलंय, अ बर्ड इज सीन ऑन द ट्री बाय ही म्हणजे काय, त्याच्याकडून त्याच्याकडून झाडावरती पक्षी पाहण्यात आला. म्हणजे काय, ती क्रिया पूर्ण केली कशामध्ये, पॅसिव्ह वॉइस मध्ये. समजलंय. दोन सेंटेन्स बघितले तर बरेच चेंज केले आपण या ठिकाणी. थोडंसं आपण फक्त काही सेंटेन्स चेंज केले फक्त वाक्याने. आपण सी सीन केलेला आहे, सी सॉ सीन. दॅन वी यूज बाय आणि सब्जेक्टचा सेकंड फॉर्म. समजलं. प्रत्येक चार्ट व्यवस्थित पाठ करायचा, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, प्रत्येकाचा मला सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा आहे. इट्स व्हेरी इझी. पुढचा जो सिंपल पास्ट टेन्स, ठीक आहे, साधा भूतकाळ. आता भूतकाळ म्हटलं त्याच्यामध्ये काय, जे हेल्पिंग वर्ब्स आहे ते कोणते आले पाहिजे, वॉज आणि वर आले पाहिजे. समजलं. फॉर एक्झाम्पल बघा, ही सॉ अ बर्ड ऑन द ट्री. ही सॉ अ बर्ड ऑन द ट्री सेम आहे, फक्त इथं काय चेंज केलं बघा, इथे सीज आहे, सीज. इथे काय वापरलं आहे, सॉ. याचा अर्थ काय, वर्बचं सेकंड फॉर्म वापरलं आहे. ही वाक्यातला सब्जेक्ट आहे. दॅन सॉ वाक्यातलं हे वर्ब आहे इन पास्ट टेन्स. हां, दॅन वी यूज अ बर्ड. प्रश्न विचारा, व्हॉट ही सॉ, त्यांनी काय पाहिले. उत्तर काय येतं, अ बर्ड. हे वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट मीन्स डिओ. रिमेनिंग पार्ट्स हे काय सगळं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. उत्तर बघा कसं आलंय, अ बर्ड वॉज सीन ऑन द ट्री बाय हिम. इथे काय पाहिजे, बाय हिम. आणि शेवटी काय इथं वापरायचं आहे, फुल स्टॉप. समजलं. इथे बघा सेम आहे बघा, ऑब्जेक्ट वापरलाय. दॅन वी यूज टू बी फॉर्म, verb third form, then we use other words, then we use by. Last one is second form of the subject. Second form of the subject. समजलं. बघा, म्हणजे वाक्य तर बघितलं आपण, काही चेंजेस नाही, फक्त काय चेंज केले आपण, इथे आपण एम इज आर हे रूप वापरले आणि इथं सिंपल पास्ट मध्ये आपण वॉज आणि वर वापरतोय. का बरं, बिकॉज तो सिंपल पास्ट टेन्स आहे त्यामुळे. पुढे बघू आपण सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ. यामध्ये बघायचं आहे, जे हेल्पिंग वर्ब्स आहे किंवा जे एम ए असतात तिथे आपण विल आणि शाल वापरतो. कोणते वापरतो, विल आणि शाल हे वापरतो. सेंटेन्स बघायचं आहे, ही विल सी अ बर्ड ऑन द ट्री. म्हणजे काय, झाडावर तो पक्षी पाहिल. पाहिलाय का, नाही, तो पाहिल. समजलंय. असं वाक्य असणार आहे. वाक्याची फोड करायची. ही वाक्यातला सब्जेक्ट आहे, विल वाक्यातलं हे एम ए आहे. नंतर सी. लक्षात ठेवा, जेव्हा आपण एम ए वापरतो, एम एच्या पुढचं जे वर्ब आहे त्याला आपण कोणत्या प्रकारचा यस यस प्रत्यय ईडी प्रत्यय वापरत नाही, ते पास्टमध्ये करत नाही. हे लक्षात ठेवा. म्हणून बघा, इथे जरी ही वापरलाय पण या हिच्या पुढे सी वापरलाय, त्याला मी एस प्रत्यय वापरला नाही, त्याला कारण काय मध्ये विल आलाय. आणि विल असे एम ए, विल शाल कोणते एम ए असो, एम एच्या पुढचा वर्ब आपण कोणता तो साध्या काळात लिहित असतो, त्याला आपण यस ईडी प्रत्यय पासन करत नाही. ही विल सी अ बर्ड ऑन द ट्री, तर असे अ बर्ड विल बी सीन ऑन द ट्री बाय हिम. चेंज काय केली ते बघा, पहिले आपण ऑब्जेक्ट घेणार, एम ए घेणार, बी घेणार. इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, बी घ्यायचं आहे. आपण जेव्हा बी वापरतो म्हणजे काय, बी वापरपर्यंत जे पुढचं आपण थर्ड फॉर्म लिहू शकतो. अदर वर्ड्स हे बाय सब्जेक्टचा सेकंड फॉर्म आहे, या चेंज केलेला नाहीये. तिन्ही नेम बघितले तर बघा काय वेगळं, फक्त इथे एम इज आर वापरले या ठिकाणी, इथे वॉज आणि वर वापरला आहे, आणि इथे आपण विल शाल आणि पुढे बी शब्द वापरतोय. समजले. हे तीन जे बदल आहे लक्षात ठेवा. प्रत्येकाने जे फर्स्ट जो फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवा, पाठ करा, व्यवस्थित लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हेच पुढे फॉलो करायचं आहे. पुढे प्रेझेंट टेन्सचा बघू आपण. बघा, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स हे बघू. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स यामध्ये बघा, इथे आपण जे ऑब्जेक्ट आहे ते यूज करतो, टू बीची फॉर्म यूज करतो, दॅन वी यूज बिंग. समजले. जी क्रिया आहे त्याला काय करायची आहे, कंटिन्यू दाखवायची इन प्रेझेंट टेन्स. दॅट इज वी यूज हिअर बिंग, BEING. आणि बघा पुढे थर्ड फॉर्म आहे, अदर वर्ड्स आहे, बाय हे सब्जेक्टचा सेकंड फॉर्म आहे.
पुढे काय चेंज केलेलं नाही, फक्त काय चेंज इथे फक्त टू बीचं फॉर्म प्लस बिंग एवढं फक्त आलेलं आहे, बाकी सगळं सेम असणार आहे. सेंटेन्स बघा, आय एम सिंगिंग अ सॉन्ग, आय एम सिंगिंग अ song. Same process, just break the sentence. I is a subject, am is a helping verb, then singing is a main verb, and sing is the main verb, and ing used as a suffix. प्रश्न उत्तर येत आहे, व्हॉट आय एम सिंगिंग, काय गात आहे मी, काय उत्तर येत आहे, अ सॉन्ग, गाणं गातोय. हे झालं वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजेच काय ऑब्जेक्ट. उत्तर असेल, अ सॉन्ग इज बिंग संग बाय मी. उत्तर असं का आलेलं आहे बघा, तर कारण असं आहे, प्रेझेंट टेन्स हे कसं ओळखलं, वाक्यात ॲम आवला आहे. काबर प्रोग्रेसिव्ह आहे, सिंगिंगला अँजी प्रत्यय वापरला त्यामुळे. मी कोणत्या का वाक्यामध्ये प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. समजलं. इथे आपण जे हेल्पिंग वर्ब आहे ते असे वापरणार आहे. ऑब्जेक्ट घ्या, टू बीचं फॉर्म घ्या, बिंग वापरायचं आहे, BEING. वर्ब थर्ड फॉर्म, अदर वर्ड, बाय सब्जेक्ट सेकंड फॉर्म. इथे आपण ॲम बिंग, नंतर इज बिंग, दॅन आर बिंग हे वापरतो. ॲम इजर का वापरला, प्रेझेंट टेन्स आहे. बिंग का वापरला आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. प्रत्येक समजलंय. पुढे बघू आपण पास्ट कंटिन्यू टेन्स. सेम आहे, त्यात काही चेंज नाही. ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग, बरोबर आहे. वाक्यामध्ये वॉज आला आहे, याचा अर्थ वाक्यात पास्ट टेन्स आहे, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे, हे ओळखायचं आहे. काय उत्तर येईल, अ सॉन्ग वॉज बिंग संग बाय हिम. इथे आपण वॉज बिंग दॅन वर बिंग हे जे हेल्पिंग वर्ड्स आहे आपण याला यूज करतो. नेम असा असणार आहे, सेम आहे, ऑब्जेक्ट टू बी फॉर्म, बिंग वर्ब थर्ड फॉर्म, अदर वर्ड बाय सब्जेक्ट सेकंड फॉर्म. काय चेंज केली होते आपण, जी टू बीची फॉर्म आहे ती चेंज केली आहे, बाकी सगळा फॉर्म्युला सेम आहे. आणि इथे आपण काय वापरणार आहे, बिंग वापरणार आहे, कारण ती जी ॲक्शन आहे ती आपल्याला कंटिन्यू दाखवायची त्यामुळे. समजलं प्रत्येकाला. आता बघा, हे जे पुढचं जो आहे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, हेल्पिंग वर्ब्स आहे, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर आपण चेंजेस कसं करतो ते पण आहे. त्यानंतर इम्परेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसं असतं, इम्परेटिव्ह पॉझिटिव्ह सेंटेन्स कसं असतं, काही जे फ्रेज वगैरे ते बघणार आहे आपण. पुढे असं असर्टिव्ह सेंटेन्स हा विभाग बघणार आहे. समजलंय. नंतर पुढे असतं असर्टिव्ह सेंटेन्स जर असेल तर नियम कसा असतो आपण तो इथे बघणार आहे, या ठिकाणी विदाऊट बाय यूज करता. समजलंय. आता शेवटचे 5 मिनिट बाकी आहेत, काही एक्झाम्पल्स घेतो मी, मला ते समजून जाईल. हे जो बाकीचा उरलेला भाग आहे तो आपण उद्या बघणार आहे, लक्षात ठेवा. एक्झाम्पल असे बघा, व्हिएतनाम प्रोड्यूस स्पेशल व्हरायटी ऑफ टी. आपलंच वाक्य बघायला, टी मधले हिस्ट्री ऑफ द टी. व्हिएतनाम प्रोड्यूस स्पेशल व्हरायटी ऑफ टी. वाक्य ब्रेक करायचं आहे. व्हिएतनाम हे वाक्यातलं सब्जेक्ट आहे प्लस ते प्रॉपर नाउन आहे. त्यानंतर व्हिएतनाम प्रोड्यूस निर्माण करणे, प्रोड्यूस एस प्रत्यय वापरला आहे. वाय वी यूज युअर यस प्रत्यय का वापरला, बिकॉज व्हिएतनाम इज द थर्ड थिंग, तिसरी वस्तू त्यामुळे. प्रश्न उत्तराचा आहे, व्हॉट व्हिएतनाम प्रोड्यूस, व्हिएतनाम काय प्रोड्यूस करतं. उत्तर काय आहे, अ स्पेशल व्हरायटी ऑफ टी, व्हरायटीज ऑफ टी. समजलं. कोणतं टेन्स आहे वाक्यामध्ये काय ओळखून घ्यायचा. प्रोड्यूस वापरला आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. समजलंय. त्यामुळे इथं आपण काय वापरणार आहे, हा वाक्यातला प्रेझेंट टेन्स आहे. मी इथं आपण ॲम इज वॉर, ॲम इज हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते इथं वापरणार आहे, ॲम इज आणि आर. वाक्यातला ऑब्जेक्ट बघा कोणता आहे, स्पेशल व्हरायटी ऑफ टी. पहिले आपण स्टार्टिंग लिहून घेणार, स्पेशल व्हरायटी ऑफ टी, दॅन वी यूज आर. वाय यूज युअर आर, बिकॉज स्पेशल व्हरायटीज ऑफ टी, चहाचे वेगवेगळे प्रकार. अनेक क्वेश्चन आले, मला वापरला आहे. वर्ब थर्ड फॉर्म, प्रोड्यूस, प्रोड्यूस्ड हा वाक्याचा काय थर्ड फॉर्म आहे. वाक्यात अदर वर्ड्स नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट इथे काय वापरणार आहे, बाय, दॅन वी यूज व्हिएतनाम. सेम लिहायचं आहे. जर वाक्यात जर असेल प्रॉपर नाऊन जर असेल त्या चेंज करायचा नाही. इथे कविता आहे तिथं काही रविराज वगैरे करायचं नाही. समजलंय. व्यवस्थित करायचं. पुढे बघू आपण, हे सेंटेन्स बघू. इट्स रिड्यूस लोनलीनेस अँड काम युअर हार्ट. बघा उत्तर येईल, लोनलीनेस अँड काम युअर हार्ट आर. आर का वापरला आहे, एकटेपणा आणि हृदय पण ते कसं शांत ठेवतो, दोन गोष्टी आहे, अनेक वचन आहे, इथे आपण काय वापरणार आहे, आर वापरणार आहे. रिड्यूसचं पास्टन करायचं आहे, सोपं आहे. नाही आलं तर फक्त ईडीपत्ती वापरायचं आहे. पण काही शब्द असे असतात की जर आपण ईडीपत्ती वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मेक, जर मेकला आपण जर ईडीपत्ती वापरला तर त्याचा अर्थ टोटली वेगळा होतो. म्हणून वर्बचे सेकंड थर्ड फॉर्म पाठ करायचे. लोनलीनेस अँड काम युअर हार्ट आर रिड्यूस बाय इट. रिड्यूस म्हणजे कमी करणे. पुढे बघू सेंटेन्स आपण थर्ड नंबरचं, शी थ्रू अ इन्व्हिटेशन ऑन द टेबल. शी थ्रू द इन्व्हिटेशन ऑफ द टेबल.
बघा वाक्यातला शी सब्जेक्टचं काम करते. थ्रू म्हणजे फेकले, वाक्यात पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स म्हटलं तर आपण इथे काय वापरणार, वॉज आणि वर, हे जे दोन हेल्पिंग वर्ब्स आहे आपण इथे यूज करणार आहे. प्रश्न जरा, व्हॉट शी थ्रू, तिने काय फेकले? उत्तर येतं इन्व्हिटेशन ऑन द टेबल. समजलं? इथे बघा, द इन्व्हिटेशन हे वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ऑन द टेबल हे त्याला वाक्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. का? बिकॉज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑलवेज स्टार्टिंग विथ द प्रिपोजिशन. काय उत्तर येईल मग? द इन्व्हिटेशन वॉज थ्रोन ऑन द टेबल बाय हर. समजले? आपण इथे काय केलंय, शीचं इथं आपण थर्ड फॉर्म केलाय, सॉरी सेकंड फॉर्म केलाय. शीचं इथे होतं हर. समजलंय? इथं इटचं आपण इ ठेवलंय आणि व्हिएतनामचं विनत केलंय. समजलं? आता जो बाकीचे जे पुढचे सेंटेन्स आहे ते आपण उद्या घेऊया. समजलंय? आणि जो बाकीचा रिमेनिंग पार्ट्स आहे तो इथे आपण उद्या घेऊया.